नमस्कार, मी महेश म्हात्रे. 150व्या गांधी जयंतीच्या निमित्तानं आपण आज गांधी काल, आज आणि उद्या या खास कार्यक्रमामध्ये महात्मा गांधी यांच्या लोकोत्तर जीवन कार्याचा धावता आढावा घेणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नाटककार सुषमा देशपांडे. वहिमी सावित्री या एकपात्री प्रयोगामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गेलं आहे अशा सुषमाताईंसोबत आज नामवंत चित्रकार आशुतोष आपटे सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. उत्तम चित्रकार, चांगले कवी, ललित लेखक अशी ज्यांची ओळख आहे. यासोबत पुण्यातील एक तरुण गांधी विषयाचे अभ्यासक संकेत मुनोत आपल्यासोबत आहेत आणि प्रतिभावंत अभिनेता ऋषिकेश जोशी सुद्धा व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत, येणार आहेत आपल्यासोबत. तर त्यांना यात सगळ्यांचं मी गांधी काल, आज आणि उद्या हे या कार्यक्रमात स्वागत करतो. मुळात हे शीर्षक जे आहे हे शीर्षकच तुम्हाला महात्मा गांधी यांच्या तुमच्या माझ्या जगण्याशी निगडीत असलेल्या सार्वकालिक अस्तित्वाशी जो एक त्याचा धागा आहे तो धागा आपल्यासमोर इथे उलगडण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आज आपण या 150 वर्षाच्या आजोबांना आठवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या अफाट आणि अफलातून व्यक्तिमत्वानं आपण सारेजण वारंवार अचंबित होत असतो. बंडखोर वकील ते समाजभान असणारा कार्यकर्ता, स्वतःच्या शरीर, कुटुंब आणि निकटवर्तीयांवर, अगदी समाजावर सुद्धा सतत प्रयोग करणारा प्रयोगशील माणूस, ते राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण आपल्या प्रतिभेने आणि प्रतिमेने भारावून टाकणारा संत, उत्तम लेखक, संपादक, तत्त्वज्ञ, किती किती पैलू सांगता येतील या एका व्यक्तिमत्वाचे. गांधी हे एक अनोखं रसायन अवघ्या भारताने बघितलेलं आहे. त्यामुळे या रसायनामध्ये जी मूलतत्व आहेत त्याच्या मागील सगळी जी गुणधर्म आहेत ती अभ्यासण्याचा किंवा आठवण्याचा हा कार्यक्रम आहे. मी सर्वप्रथम सुषमाताईंनाच विचारू इच्छितो की सुषमाताई, गांधी बाबा तुम्हाला पहिल्यांदा कुठे भेटला? गांधी बाबा मला भेटवण्याचं संपूर्ण श्रेय मी आपले थोर लेखक पु ल देशपांडे यांना देते. ह्याचं कारण त्यांच्याशी गप्पा मारताना ते मला एकदा म्हणाले की गांधी वाचला पाहिजे. कॉलेजमध्ये होते मी आणि खरं म्हणजे तेव्हा कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये तुम्ही गांधींची गाणी शिकता, वेगवेगळी ती गाणी म्हणता आणि बाकीचं तुमचं जगणं ज्या पद्धतीने चालू असतं तर तुम्हाला एवढं भान नसतं सगळ्याच गोष्टींचं, म्हणजे एकेका गोष्टींचं भान येत असतं. आणि भाई काका ज्या पद्धतीने गांधींचे विचार मांडायचे त्याच्यावरून त्यांच्याशी गप्पा मारत असताना ते मला म्हणाले की न वाचता तुला बोलायचा काहीच अधिकार नाही आहे गांधींच्या बद्दल. आजकाल न वाचता बोलण्याची फॅशन झालेली आहे आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड तर ते एकदम सहज आणि सर्वमान्य गोष्ट बनून गेलेली आहे, नाही का सुषमाताई? हो. तर त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ते मला म्हणाले तू वाच, म्हणून मग त्यांनी मला पुस्तकं कुठली वाच, काय वाच अशी सांगितली सुरुवातीला. अर्थात सत्याचे प्रयोग त्यांचं हे एकच पुस्तक असं आहे खरं म्हणजे सुरुवातीला की ज्यानंतर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं शोधत राहता आणि ग्रंथ मला वाटतं की जगातला हा माणूस आहे की ज्याच्यावर सगळ्यात जास्ती लिहिलं गेलेलं आहे. असं दोन्ही बाजूने लोकांनी लिहिलेलं आहे पण खूप काही लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे भाई काकांच्यामुळे गांधी मला भेटले खऱ्या अर्थाने. आणि मग ते भेटल्यानंतर ते समजून घेत असताना मी नाटकाच्या प्रकृतीतली असल्यामुळे मी एक मोठा काय म्हणता येईल ज्याला संवाद एक पद्धतीने त्यांचा आणि माझा असं म्हणून मग मी लिहून ठेवला, ज्याचं मी काही केलेलं नाहीये खरं, पण गांधी मला भेटले अशा नावाने मी लिहिलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ते ऐकतोय सुषमाताई तुमच्या तोंडून आणि गांधी मला भेटले हे सादरीकरण तुमच्या माध्यमातून कधीतरी झालं पाहिजे. म्हणजे न्यूज 18 लोकमतवर ते म्हणजे काय होतं, गांधींच्या बद्दल लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीने खूप अवजड अवघड भाषेतही माणसं खूप लिहितात आणि तो माणूस इतका मोठा आहे वेगवेगळ्या पातळीवर. म्हणजे त्यांचं दक्षिण आफ्रिका आणि इथलं भारतातलं पूर्णपणे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेलं काम एवढेच फक्त भाग नाही, पण त्यांनी केलेले सगळे प्रयोग जे आहेत त्याच्याबद्दल जरी बोलायचं ठरवलं तर हा आत्ता आपल्याला आहे तो वेळ खरं म्हणजे पुरणार नाही असं आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीने हे करत असताना मला वाटलं सामान्य माणसाला त्यांचं भान यावं
म्हणून मी खरं म्हणजे ते त्या पद्धतीने लिहिलं होतं. गांधी मला भेटले की ते मला 25 जानेवारीच्या रात्री भेटतात. वा. अचानकपणे माझ्याकडे घरी आलेले आहेत आणि मला विचारतात की तू उद्या काय करणार आहेस. तर मी स्वतःला सामान्य माणसांची एक प्रतिनिधी म्हणून सांगायला लागते त्यांना की उद्या सुट्टी आहे 26 जानेवारी. तर त्याच्यावर ते म्हणतात प्रजासत्ताक दिन म्हणून तू काय करणार आहेस. तर मग प्रजासत्ताक दिन का हा झाला माहिती का तुला, अशा पद्धतीने ते प्रश्न विचारायला लागतात मला. आणि सुरुवातीला मला साशंकता आहे हा म्हातारा माणूस मला का आलाय माझ्याकडे म्हणून. पण मग आम्ही कसे 1930 सालापासून स्वातंत्र्य दिन म्हणून हा साजरा करायचो आणि मग 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर संविधानाचा दिवस म्हणून आम्ही कसा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ठरला ह्या स्टोरीपासून सुरुवात होते. आणि मग मी सामान्य माणूस म्हणून त्यांना विविध प्रश्न विचारते. कधीतरी कुठेही भेटतात ते मला, म्हणजे शाळेच्या लाईनमध्ये किंवा आपल्याकडच्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लाईनमध्ये तिथे उभे आहेत. दर्शनाला ते नाही उभे, ते दर्शन घेणाऱ्या लोकांशी गप्पा मारतात किंवा एकदा मला मंत्रालयातच भेटतात. असे विविध वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कुठे मला ते भेटतात आणि त्यांचा माझा एक संवाद. आणि मी सामान्य माणूस आणि गांधी गांधी आहेत अशा पद्धतीने पूर्णपणे तो संवाद मी लिहिला की ज्याच्यातून ते गांधी हे काय म्हणता येईल कितीही नाही म्हणलं तरी मग ते तुमच्या जगण्यामध्ये असं काही लिहिलं की उतरतं, हा त्याचा उपयोग असतो. निश्चितच सुषमाताई, आम्हाला प्रतीक्षा राहील तुम्ही हे जे लिखाण केलेलं आहे ते नाट्यमय पद्धतीने त्याचं सादरीकरण जेव्हा होईल तेव्हा निश्चितच गांधी अधिक चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला भेटत राहतील. संकेत मुनोत आपल्यासोबत आहेत. संकेत तरुण आहेत आणि तरुणाईचा आवाज त्यांच्या माध्यमातून ते व्यक्त करणार आहेत. कारण गांधीजी सर्वव्यापी आहेत, सर्वकालिक आहेत असं आपण बोलत असतो. ते काल पण होते, आज पण आहेत आणि उद्या ज्यांच्या खांद्यावर उभी आहे त्या उद्याच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. संकेत तुम्ही सांगा, तुम्हाला गांधी का आवडायला लागले? सुरुवातीला मी गांधी विरोधक होतो थोडासा. गांधींची चेष्टा उडवायचो मी कधी कधी शाळेत असताना. आणि त्या दरम्यानच म्हणजे एक एक्स्ट्रीमिस्ट विचारसरणीचं थोडंसं तिथे कार्यक्रमाला वगैरे जायचो आणि ते करताना मग गांधीबद्दल मनात काही अहिंसेने काही होत नसतं वगैरे असेही विचार होते. पण 11वी-12वी नंतर जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, स्वतः स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचली, समाजकार्यात पडलो थोडासा, तेव्हा लक्षात आलं की कुठल्याही क्षेत्रात जा गांधीशिवाय पर्याय नाही. राजकारण जा, समाजकारण जा, विज्ञान जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये गांधींनी काही ना खूप मोठा प्रभाव टाकलेला आहे. आणि त्यामुळे पण आसपासची जी बघत होतो परिस्थिती, तर लोक गांधींची चेष्टा उडवायचे. काय तर जे खोटे चुकीचे गैरसमज जे माझ्याही मनात होते, 55 कोटी, फाळणी किंवा भगतसिंगची फाशी वगैरे, हे सगळे चुकीचे गैरसमज आहेत. हे मुद्दामून खोटं पसरवलेलं आहे. मग ते सत्य शोधन करता करता मी गांधींकडे वळत गेलो आणि मग नंतर जसा गांधीकडे वळत गेलो तर मग खूप सारे त्या विचारांची लोक मिळाली. म्हणजे आता जवळपास जगभरातून 9,500 लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत गांधी विचारांना फॉलो करणारे. आणि नोईंग गांधीचं नावाचा आपला ग्रुप आहे. तर खूप म्हणजे चांगली लोक गांधी विचारांवर काम करतात जगभर. माझा एक टर्कीला मित्र आहे, त्याने कधी गांधींना बघितलं नाही, भारतीय पण नाही तो, पण तो गांधींना फॉलो करून तिथे खूप मोठं काम करतो. असे ठिकठिकाणी लोक आहेत. आपण गांधींचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि तेच करत नाही आपण. म्हणजे काहीतरी आता सध्या आहे ना, व्हॉट्सअप विद्यापीठाचं खूप फॅड आलेलं आहे. व्हॉट्सअपवर काहीतरी चुकीचे मेसेज वाचायचे आणि त्याच्यावरून शिव्या द्यायच्या. म्हणजे सुरुवातीला मी सुद्धा तसं काही जेव्हा 8वी-9वी पर्यंत मलाही तसं वाटायचं ऐकलेल्या गोष्टींवरून. पण जेव्हा स्वतः अभ्यास करतो आपण दोन्ही बाजू, त्यावेळेस लक्षात येतं की गांधी खूप मोठे होते आणि ते आपल्या प्रत्येकाच्या कवेत म्हणजे घेण्यासारखे पण आहेत. छोटे छोटे मुद्दे असतात ते आपण आचरणात आणले. स्वावलंबीपणा, अजून वेळ पाळणे, आपण अन्याय सहन करायचा नाही पण समोरच्यावर वार पण करायचा नाही, त्याचा प्रतिकार अहिंसात्मक पद्धतीने करायचा, ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने गांधी समजत गेले. आजच्या काळात सुद्धा ते खूप रिलेव्हंट आहेत.
धन्यवाद आणि उद्याही संकेत. असतील. ज्या पद्धतीने तुम्ही अल्बर्ट आता आइन्स्टाईन यांनी म्हटलेलं तुमचे आहे विचार की- मांडले संकेत, आपण बोलतच राहणार आहोत या सगळ्या विषयावर. पण ऋषिकेश जोशी आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रतिभावंत अभिनेता आणि सतत वेगळ्या पद्धतीने विचार करणारा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ऋषिकेशजी, तुम्ही माध्यमातले गांधी या विषयावर लिहिलेलं आहे. तर तुम्हाला सिनेमा असेल, नाटक असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील, या सगळ्यावर गांधीजींचा प्रभाव आजही जो कायम आहे आपल्याला दिसतो, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नमस्कार. उपस्थित स्टुडिओतल्या मान्यवरांचेही त्यांनाही नमस्कार. कुठल्याही भारतातल्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणापासूनच गांधींचा धडा आणि हा असतोच. त्या पद्धतीने मीही शालेय शिक्षणापर्यंत गांधींचे धडे आणि जी काय माहिती होती किंवा जे शिक्षणात होतं, पण खऱ्या अर्थानं गांधीजी हे शालेय अभ्यासक्रमात शिकता येत नाहीत. गांधीजी शिकण्यासाठी एक विशिष्ट समज आणि एक वय येणं अपेक्षित आहे. म्हणजे गांधीवादाबद्दल किंवा गांधीजींबद्दल राजकारण, समाजकारण, एकूण त्यांचं जगण्याबद्दलचं तत्वज्ञान याबद्दल बोलणारे असंख्य मान्यवर आहेतच. म्हणजे माझाही वैयक्तिक अभ्यास गांधीवादाचा खूप झाला. पण माध्यमातले गांधी हा तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मला मजेशीर एक गोष्ट, अनेक निरीक्षणं माझ्या याच्यामध्ये दिसतात. ते पहिली गोष्ट म्हणजे भारतीय सिनेमा याच्यामध्ये ऍक्च्युली गांधीजी हे लकी मॅस्कॉट मानले जातात. एकतर गांधीजींवर जे सगळे सिनेमे बनले किंवा ज्या सिनेमांमध्ये गांधीजी हे पात्र आहे किंवा विषय आहे किंवा उल्लेख आहेत, ते सर्व प्रोजेक्ट यशस्वी आहेत. आता हा खरी योगायोगाचा भाग नाही आहे. आता रिचर्ड ॲटनबरोनी गांधी हा सिनेमा बनवलाच. तो त्यांनी अथक प्रयत्नातनं आणि असंख्य वर्ष अभ्यास करून, रिसर्च करून तो बनवलाच. तो एक मापदंड आहे. म्हणजे भारताच्या बाहेरचा माणूसच असा सिनेमा बनवू शकतो. भारतातल्या कुठल्या लोकांचा असा सिनेमा बनवण्याचं धाडस नाही, घास नाही, त्यांना ते जमणार पण नाही. कारण एखाद्या व्यक्तिमत्वाकडे सम्यक दृष्टिकोनातून पाहण्याची जी दृष्टी आहे, त्रयस्थपणाच्याच माणसाकडे यायला लागते. गांधीजींवर हजारो पुस्तकं, अनेक चरित्र, अनेक कादंबऱ्या, भारतातल्या सर्वच भाषात आणि जगातली अशी कुठलीच भाषा नाही ज्याच्यामध्ये गांधींबद्दल लिहिलेलं नाही आहे. विशेष करून आपल्या सिनेमांचं बघायचं तर एकतर अटनबरोनी हा ऑस्कर विनिंग सिनेमा बनवलाच, पण श्याम बेनेगलांनी बनवलेला मेकिंग ऑफ महात्मा ते अगदी आत्तापर्यंतच्या मुन्नाभाईपर्यंत अनेक सिनेमांमध्ये गांधीजी पात्र आहे. प्रशांत दळवींनी लिहिलेलं गांधी विरुद्ध गांधी हे नाटक असू दे, आणि गांधी एक व्यक्ती म्हणून, एक बाप म्हणून, एक पती म्हणून, राजकारणी म्हणून, समाजकारणी म्हणून, आणि त्याहीपेक्षा गांधीजी या सगळ्याच्या बरोबरीनं आणि याच्या व्यतिरिक्तही एक माणूस म्हणून हा जो ॲटनबरोनी शोधण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यामागे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटतं, त्यांचे असंख्य पैलू अभ्यासण्यासारखे आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचे उपकार गांधीजींनी जे करून ठेवलेले आहेत ते म्हणजे त्यांनी लिहिलेले सत्याचे प्रयोग. ते पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात येते की का हे सगळे प्रयोग किंवा हे सगळे प्रोजेक्ट यशस्वी होतात. गमतीचा भाग सांगतो, अनेक बॉन्डपटांमध्ये सुद्धा, हॉलिवूडच्या, ब्रिटिश असंख्य सिनेमांमध्ये भारताचा उल्लेख आहे, तेव्हा गांधीजींचा आणि भारताचा संबंध नसतानाही गांधीजींबद्दलचे उल्लेख, संवाद आणि गांधींची फिलॉसॉफी ही आत्ता सुद्धा अनेक वेबसिरीजेसमध्ये सुद्धा, परकीय वेबसिरीजेसमध्ये दिसते. हे फक्त भारताबद्दलचं व्यक्तिमत्व नाही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक राजकारणामध्ये जेव्हा कुठल्याही देशाच्या संघर्षाचा विषय येईल, जेव्हा गुलामगिरीतनं मुक्त झालेले देश येतील किंवा इथून पुढे कुठल्याही देशाला त्याची निश्चित शांततेच्या मार्गानं विचारसरणी ठेवून जर काही मार्गक्रमण करायचं असेल तर गांधी हे होतेच, हे आजही आहेत. आणि जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील आणि जोपर्यंत देशांच्या संकल्पना आणि स्वातंत्र्याच्या संकल्पना आहेत, तोपर्यंत गांधीजी राहणारच आहेत. आणि म्हणून माध्यमांमधले गांधीजी हे अतिशय सकारात्मक, आता त्याच्याबद्दल विवादांचे अनेक पैलू येतात,
लोक वेगवेगळ्या पद्धतीचे वाद घालतात, त्यातले काही प्रश्न अनुत्तरित आहेत. याचं मला महत्वाचं कारण काय वाटतं की आपण जे म्हणतो की माणसांनी काळाबरोबर राहिलं पाहिजे, हे फक्त आजच्या वर्तमान काळाबरोबर राहिलं पाहिजे असं नाही आहे. याच्याही पेक्षा आज खरं म्हणजे आपल्या देशामधली एकूण सगळी सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर जुन्या काळातल्या व्यक्तिमत्वांचे आजच्या काळाशी संदर्भ जोडून ज्या पद्धतीने व्यक्तिमत्व उभी केली जातात त्या काळामध्ये ती व्यक्तिमत्व तशी का घडली, त्या काळाबरोबर विचार करण्याची गरज आहे. बरोबर. मग गांधीजींचे अनेक विवादास्पद पैलू येतात, त्याच्यामध्ये त्यांनी तसा विचार का केला असेल, त्यांना का करावा लागला. मग एक अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आज हावडी मोदी हा आजचा विषय जर घेतला तर 25 वर्षानंतर फक्त तेवढा एकच कार्यक्रम लक्षात येईल, पण हा कार्यक्रम घडण्यासाठी तुम्हाला आजचं राजकारण, पाकिस्तान बरोबरचे संदर्भ, सौदीतलं भारतातलं असलेलं गुंतवणूक, एकूण युरोपातली सगळी राजकीय परिस्थिती, चीन आणि रशिया यांचं धोरण, या सगळ्यामध्ये आज नरेंद्र मोदींना ट्रम्पची गरज आणि ट्रम्पना त्यापेक्षा जास्त मोदींची गरज आहे. हे असंख्य समकालीन पैलू येतात म्हणून ते एखादी घटना घडते. पण 25 वर्षानंतर पेरिफेरल हे सगळे पैलू अस्तित्वात राहतीलच असं नाहीये. जेच गांधीजींच्या बाबतीत चले जाव आंदोलन असेल, सत्याग्रह, दांडी यात्रा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, आणि इनफॅक्ट खरं म्हणजे असं म्हटलं जातं, ज्याच्यावर बराच अभ्यास सुरूही आहे, की भगतसिंगांची माफी गांधीजींना रोखता आली असती, कारण माफीच्या आदल्या दिवशी जनरलनी त्यांना फोन केला होता आणि त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांनी भगतसिंगांची माफी रोखली असती. ह्या विखार आणि ही खतखत आजही पंजाबामध्ये आणि नंतरच्या भारतभरच्या असंख्य तरुणांमध्ये जे जहाल मतवादी आहेत त्यांच्या मनामध्ये आहे. पण त्याचा विचार जर करायचा असेल तर त्यावेळेच्या समकालीन असंख्य संदर्भांचा अभ्यास करणं निश्चितच. ऋषिकेशजी, आपण ही चर्चा आपल्याला अजून पुढे न्यायची आहे. मी पुन्हा आपल्याकडे येतोच. आपल्यासोबत आशुतोष आपटे आहेत. आशुतोषजी, तुम्ही गांधीजींच्या संदर्भात केलेलं लिखाण मी वाचलेलं आहे. तुम्ही सांगा की गांधी आजच्यासाठी आणि उद्यासाठी किती आपल्याला अजून रिलेव्हंट वाटत आहेत? सगळ्यात मी जो पहिल्या सगळ्यांना प्रश्न केला त्याचं उत्तर देऊ इच्छितो, ते म्हणजे गांधी मला कुठे भेटले. गांधी मला एका चित्रकाराच्या एका वाक्यात भेटले. वा. ते कैलासवासी प्रभाकर बर्वे नावाचे भारतातले खूप ज्येष्ठ चित्रकार होऊन गेले. तर मी त्यांच्याकडे नेहमी जायचो. त्यांनी मला काही स्कॉलरशिपही देऊ केली होती. तर पैशावर आमचा विषय चालला होता. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्याने मी आवाज कर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की पैसे कमवावे, पण बाय व्हॉट मीन. गांधी असं म्हणत की बाय व्हॉट मीन, कुठल्या मार्गाने. आणि मला लहानपणापासून गांधींची आपण चर्चा करत असतो, तरुण वयातही करतो, कॉलेजमध्ये करतो, पण तो पटकन उलगडा झाला की बाय व्हॉट मीन, कुठल्या मार्गाने सगळ्यात महत्त्वाचं. पैसे कोणी कमवेल, आचरण कसंही करेल, पण कशा मार्गाने, कुठल्या पद्धतीने. आणि मग मी माझ्यात गांधी बघायला लागलो. लक्षात आलं की प्रत्येकाच्या आत्मशुद्धी जेव्हा असते तेव्हा गांधीजी असतातच. मग माझ्या लक्षात असं आलं की आमच्याकडे चित्रकलेमध्ये जलरंग असतात. जलरंगामध्ये सुद्धा पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन पद्धती आहेत. म्हणजे पारदर्शक रंग म्हणजे कागदावरती जर जलरंग लावला तर पाणीच पातळ रंग करतं आणि कागद आतला दिसतो. त्याच्यात चुका करायला जागा नसते. जर तुमचा आत्मा शुद्ध असेल तर तुम्हाला तो रंग तजेलदार सगळं दिसतं. तेच जर का ओपेक कलर लावायचं, म्हणजे आजचं राजकारण घ्या किंवा इतर जगातले सगळे राज्यकर्ते घ्या, तर ते तुम्हाला पारदर्शक नाही अपारदर्शक दिसते. एकावर तुम्ही मेकअपची गडद होत जाणार आणि वरतून सफेद लावा, वरतून किती सफेदी करा, पण आतला जो कागदाचा जो उजळपणा आहे तो जो जलरंगात काढू शकतो ते म्हणजे गांधी, असं मला वाटतं. वा. गांधीजींचं इतकं सुंदर वर्णन दुसरं होऊ शकत नाही. पण आशुतोष, आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता, ग्रामीण भागामध्ये काम करता, तर ग्रामविकासासाठी गांधीजींनी जो ध्यास घेतलेला होता तो ग्रामविकासाचा ध्यास त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही विसरलो आणि आम्ही शहरं विकसित करत गेलो. आणि तो विकास हा विकासासारखा नव्हता, तर तो एखादी सूज यावी तशा पद्धतीचा होता. तुम्ही काय सांगाल? तुम्ही शहरातून खेड्याकडे कसे गेला? दुर्दैवाने आपल्याकडे डेव्हलपमेंट म्हटली की बिल्डिंग म्हटली जाते. लहानपणी जेव्हा मी शाळेच्या धड्यात माझ्या वाचलं होतं की नाला सुपारा म्हणजे सुपारीच्या बागा होत्या, आज त्या कॉन्क्रीटच्या बागा. आज मी सफाळे परिसर होतो पालघर या ठिकाणी, तिथे मी बघतो की डोंगराच्या कडेला आता कंपाऊंड टाकले गेलेत आणि सगळं हळूहळू डेव्हलपमेंट म्हणजे सगळ्या बिल्डिंग होत जाणार. तर जे मूळ निसर्ग आहे, मूळ माणूस जो आहे आणि सगळे प्राणी मात्र जे आहेत त्यांच्या बरोबर एकत्र राहायचं असेल, आणि खरा विकास तोच आहे ना. देशात खेड्यातच आपला भारत पसरलेला आहे, पण आपण असं न करता सगळे बकाल फक्त वस्त्या वाढवतो आणि शहरं वाढतो. आणि गांधीनं त्या काळात
गोखलेने जेव्हा सांगितलं होतं की तुम्ही सगळा भारत फिरा फिरा, आणि ते बरोबर. सगळा भारत फिरले असेल ट्रेनमधून किंवा त्यांच्या सर्वसामान्य माणसासारखा त्यांनी माणसासारखं प्रवास फिरले. केला. आणि आपणही फिरलो. आपल्या लक्षात येतं की एक साधं लक्षात घेतलं ना की खेडेगावात गेलात तुम्ही, त्या माणसांची नजर आणि शहरातली आपल्या लोकांची नजर आणि प्राण्यांची नजर आणि लहान मुलांची नजर. तर प्राण्याची नजर, लहान मुलांची नजर आणि खेडेगावातल्या आदिवासी किंवा जे निरागस माणसं असतात त्यांची नजर निष्पाप असते. आणि जसं आपण शहराकडे येतो तशी माझ्यासहित आपल्या नजरेत निष्पापपणा राहत नाही. म्हणजे गांधी जर खरे बघायचे असतील आणि तर ते चित्तशुद्धी आणि जर खेड्याकडे गेलो तरच आपला विकास होणार आहे ना. तर नाहीतर काय अर्थ आहे आपण तशी नजर पाहिजे. गांधी जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तशी नजर पाहिजे. आशुतोष, खूप योग्य शब्दामध्ये तुम्ही गांधीजी सांगितलं. तुम्ही आता एकूण आपल्या विकासाच्या संकल्पनेबद्दल सांगितलं की आम्हाला हाव सुटलेली आहे. गांधीजी फार सुंदर पद्धतीने सांगतात की ही पृथ्वी तुमच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकते, परंतु तुमची हाव मात्र ती पूर्ण करू शकणार नाही. ही आपली जी गांधी काल, आज आणि उद्या या विषयाची आपली जी चर्चा आहे ही आपण अशी सुरू ठेवणार आहोत. महात्मा गांधी काल, आज आणि उद्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण घेतोय गांधीजींच्या समग्र कार्याचा, आयुष्याचा धांडोळा. खरं तर हा प्रयत्न खूप अपुरा आहे, कारण एवढ्या छोट्या कालावधीमध्ये गांधीजींना समजून घेणं अशक्य आहे. परंतु तरी हा प्रयत्न आहे इथल्या मान्यवरांच्या सोबत. सुषमाताई, तुम्ही गांधी तुम्हाला कसे भेटले ते तुम्ही सांगितलं आणि आता तुम्ही गांधीजींच्या भेटीवर जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. परंतु आता जसा काळ बदलला तसतसे गांधीजी वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला समजत जातात, त्यांचं आकलन होत जातं. आणि आताच्या या तंत्रज्ञानाधारित युगामध्ये खेड्याकडे सांगणारे गांधीजी तुम्हाला कसे वाटतात? खूपच महत्त्वाचे आहेत, कारण आता सगळेजण शहरामध्ये धावत आहेत. म्हणजे एका पातळीवर मी थोडा आधी उल्लेख करू इच्छिते की कसे ते जागतिक पातळीवर महत्त्वाचे आहेत, कारण आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांचं जगणं आपण सगळे मांडत राहतो. खरंच आहे. पण टॉल्स्टॉय यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. आणि 1910 सालाच्या सुमारास त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे टॉल्स्टॉय यांच्याशी. टॉल्स्टॉय यांनी त्यांना लिहिलेलं आहे पत्रामध्ये की मी जे विचार मांडतो तो गांधी जगतो. वाह. म्हणजे हे त्यांच्या पहिल्या आश्रमाचं नाव सुद्धा म्हणून त्यांनी टॉल्स्टॉय टॉल्स्टॉय आश्रम. फार्म त्यांनी ठेवलं होतं. किंवा नेल्सन मंडेला गुरुच मानत होते त्यांना. बराक ओबामा जेव्हा झाले प्रेसिडेंट तेव्हा ते म्हणाले की गांधी विचारसरणी जी काही रुजली त्यातनं मला ही संधी इथे मिळाली. म्हणजे जागतिक पातळीवर आपण भारताच्या बाहेर पडतो तेव्हा सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की गांधींच्या देशाची असतो असं म्हणून आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने आकर्षित केलं जातं. दुसरं असं आहे की गांधींची विचारसरणी मांडताना गांधींवर एक खूप मोठी टीका सातत्याने केली जाते की महिलांसाठी काय केलं गांधींनी. पण मला स्वतःला खरं म्हणजे सावित्री लिहिण्यापूर्वीचं माझं आकर्षण होतं की गांधींनी जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये चळवळीत ते पडले, मिठाचा सत्याग्रह असो किंवा अनेक गोष्टी असोत, त्या काळामध्ये ज्या प्रमाणात महिला त्यांच्याबरोबर आल्या होत्या बाहेर, ते एवढं सोपं नाही आहे ना. त्या माणसाचं नेतृत्व आणि त्याची विचारसरणी आणि त्यांचा साधेपणा हा इतका भावणारा होता. आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्यानंतर सरोजिनी नायडूंनी ते पुढचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे अवंतीबाई गोखले असू दे, दुर्गाबाई देशमुख असू दे, सुशीला नायर असू दे, अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या त्यांच्याबरोबर राहिलेल्या आहेत. आणि कित्येकींची पत्रं आहेत अशी की जी पत्रं मला खूपच उत्सुकता तेव्हा होती की ते संपूर्ण लिहून काहीतरी करावं त्याच्यावरती. ह्याचं कारण असं आहे की परदेशामध्ये महिलांना इतक्या सहज मतदान करायला मिळालं नव्हतं. परंतु मला नेहमी असं वाटतं की गांधींच्या चळवळीत ज्या पद्धतीने महिला सहभागी होत्या त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा हा देश स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्थापन झाली तेव्हा महिलांना मत द्यायचंय की नाही त्यांनी हा विषय नाही आला. ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं गांधींची चळवळ हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते आज त्या पद्धतीने आहेत. खेड्यातल्या भागामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने खेडी कशी विकसित व्हावीत ह्याची त्यांनी जी काही संकल्पना मांडलेली आहे ती तर खूप मोठ्या प्रमाणात रुजवण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपल्याकडचा तरुण मुलगा आता ज्या पद्धतीने बोलत होता की तुम्ही संपर्कात वेगवेगळ्या पद्धतीने आता एकमेकांशी राहू शकता, त्यासाठी ही तंत्र तुम्हाला नक्कीच वापरता येऊ शकतात. परंतु
आज जी काही शेतीची परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या गळचेपी होत आहे आणि एकूणच ग्राम पातळीवरचे उद्योग आणि तिथला ग्रामविकास, आपण सतत सगळं झालं की एकदम ग्लोबलायझेशनलाच जातो, तिथपर्यंतच पोहोचतो जागतिकीकरणाच्या ह्याच्यात. तर तिथे काय घडतं आहे ह्याचा विकास करून माणसं तिथं राहिलं पाहिजेत. काही जणांचे प्रयोग आहेत की ज्यांनी गावं विकसित केल्यानंतर तिथंच ती माणसं राहिलेली आहेत आणि ते आनंदाने तिथे जास्त जगतायत. आणि जे काही शहराचे प्रश्न आहेत तर ते लक्षात घेता हे कुठेतरी गांधींचं पुन्हा एकदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नेमकं खेडेगावात कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. गाव आणि समग्र विकास, माणसाचा समग्र विकास यावर गांधीजी जेव्हा जेव्हा वाचले त्यावेळेस मला ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवते की अपुला ठाऊन सांडिता कमळिणी अलिंगीजे जेवी चंद्रू प्रकटता. म्हणजे तलावामध्ये कमळाचं फूल फुललेलं आहे आणि ती आपली जागा न सोडता आकाशात जो पौर्णिमेचा चंद्र प्रकटलेला आहे त्याला तिथून ती मिठी मारते. तर हे जे आहे म्हणजे आपली जागा न सोडता नव्याने जे चंद्रासारखे शीतल उज्ज्वल आणि जगाला प्रकाश देणारं ज्ञान आत्मसात करणं हे गांधी आपल्याला शिकवतात. ऋषिकेशजी, तुम्हाला माध्यमांमध्ये गांधीजींचा जो प्रभाव आहे अगदी सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे वैष्णव जनतो तेने काही पळुसकरांनी जी चाल दिली होती तेव्हापासून तर आपल्या नाटक कंपन्यांवर त्यांच्या कामाचा जो प्रभाव होता, कारण गांधीजींचं महाराष्ट्रातलं खूप मोठं काम आहे. महाराष्ट्राला त्यांनी कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हटलं आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी केली. त्या सेवाग्राममध्ये ते आल्यामुळे सगळं राजकारणाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रात आलेलं होतं. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल ऋषिकेशजी? काही मजेशीर म्हणण्याच्या अत्यंत अभिमान वाटाव्या अशा काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. मगाशी माध्यमातले गांधी या विषयावर एक महत्त्वाचा उल्लेख राहिला ते म्हणजे मराठी रंगभूमी आणि महात्मा गांधींचा अतिशय निकटचा संबंध आहे. 1920 पर्यंत लोकमान्य टिळक होते तोपर्यंत टिळकांच्या विचारसरणीचा आपल्या मराठी रंगभूमीवर प्रचंड मोठा पगडा होता. स्वतः टिळकांच्या केसरीचे संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर होते. टिळक असताना आणि मुळात टिळकांनीच त्यांना संपादक म्हणून नेमलेलं होतं. त्यामुळे टिळक असताना एकूण त्यावेळेचे सगळे नाटककार यांच्या नाटकातले विषय हे खाडीलकरांचं कीचकवध असू दे किंवा तोपर्यंतची त्यांची सगळी नाटकं आणि इतर सर्व नाटककारांची नाटकं, वासुदेव शास्त्री खरे असतील, जे तुम्ही टिळक असतानाचे नाटककार बघा, नाटकांचे विषय खूप जहाल होते. राष्ट्रवादाबद्दल खूप ॲग्रेसिव्हली नाटकांमध्ये मांडलेलं होतं. गमतीचा भाग असा आहे की स्वतः खाडीलकर हे टिळक विचाराने जहाल मतवादी होते. बरोबर. पण टिळक गेल्यानंतर गांधींचा उदय जेव्हा भारतामध्ये झाला आणि गांधींचे विचार ज्या पद्धतीनं समतेचे, शांततेचे, अहिंसेचे आणि सहिष्णुतेचे त्याचा पगडा असा होता की स्वतः खाडीलकरांनी हे लिहिलं की गांधींचा विचार स्वीकारल्यानंतर खाडीलकरांची नाट्य लेखन शैली बदलली आणि तो जहालपणा मवाळवादाकडे गेला आणि हे अनेक लेखकांच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बऱ्याच लोकांना तर माहिती नाही, एक माझ्या मते 1928 काँग्रेसचं अधिवेशन असेल जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस तोपर्यंत काँग्रेसच्या नेत्याची निवड व्हायची, पण सुभाषचंद्र बोस म्हणाले की मी निवडणूक लढवणार कारण तुम्ही जो निवडलेला नेता आहे तो मला मान्य नाही. माझ्या ते सी राजगोपालाचारी होते आणि 28ची निवडणूक असेल आणि तेव्हा नेताजी सुभाषचंद्रांना 4 ताप होता. मग ते स्ट्रेचरवरनं ट्रेननं अलाहाबादला होतं माझ्यामध्ये ते अधिवेशन आणि हजारोंचा जनसमुदाय अलाहाबादला लोटलेला होता आणि त्या इलेक्शनच्या वेळेला दोन्ही बाजूनं घोषणाबाजी सगळी सुरू होती आणि एका क्षणी महात्मा गांधींचं भाषण, एकतर ते तयार नव्हते भाषणाला, पण भाषणाला त्यांना तयार केलं, घोषणाबाजी सगळी सुरू होती. तेव्हा तो जनक्षोभ कसा थांबवायचा याच्यासाठी त्यांनी पलुसकरांना सांगितले की लोकांना तुम्ही शांत करण्यासाठी काहीतरी भजन आणि हे गा. तर ॲक्च्युली हे वैष्णव जनतो तेणे करिये हे भजन पलुसकरांनी त्याला चाल लावली आणि मी काय गायक नाही आहे त्यामुळं मला माफ करा माझ्या आवाजासाठी, पण तोपर्यंत किर्लोस्करांचं सोबतरातली ही जी नांदी आहे
पंचतुंड नर रुंड माळधर वैष्णवजन तो तेणे करिये. ती नांदी इतकी प्रचलित होती आणि ती नांदीची चाल इतकी अप्रतिम होती आणि त्या पलुसकरांना ती चाल इतकी डोक्यात होती कारण ती खूपच फेमसच होती. कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल ती नांदी गायलीच जायची. तर ह्या अधिवेशनाची सुरुवात आणि त्यांना ती पटकन सुचली म्हणून वैष्णवजन तो तेणे करियेची चाल ही आपल्या नाटकाच्या नांदीची चाल आहे. वैष्णवजन तो तेणे करिये पंचतुंड नर रुंड माळधर पार्वतीश आधी नमितो मीड पराई. तरी या वैष्णवजनतोची चाल ही आपल्या नांदीची आहे. हा म्हणजे त्याच्यानंतरच्या अनेक आपल्या सगळ्या नाटकांमध्ये म्हणजे कुठल्याही कला माध्यमामध्ये तुम्ही असा विचार करा की जिथे म्हणून नैतिकता अपेक्षित आहे तिथं गांधीजींचा एक फोटो लावला की नैतिकता प्रदर्शित होते म्हणजे ते अभिप्रेत प्रस्थापित होते. आणि आपल्या सिनेमांमध्ये ऋषिकेशजी मजेशीर बाग आहे खरं म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे जरा हे ट्रान्सफॉर्मेशन जुने आपले कुठलेही ग्रामीण सिनेमे बघितले की एखाद्या माणसाच्या नेत्याची विचारसरणी काय पद्धतीची आहे. तर आता गांधीजी स्वतः त्यांनी विलायती कपडे घालून ज्या पद्धतीचं ते आफ्रिकेतनं भारतात आल्यानंतर त्यांनी सगळ्या साध्या आचारांचा स्वीकार केला. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, कपडे बदलले. गांधीजी धोतरपंच नेसू लागले. आता गांधीजींचं अनुकरण करण्यासाठी आपल्याकडे नंतर काय लोक धोतरपंच नेसू शकत नव्हते पण त्याचं रूपक म्हणून काय आलं की गांधी टोपी हे प्रतिकात्मक रूप झालं आपल्या सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये. आणि गांधी टोपी जी आली की कुठल्याही कलेमध्ये गांधी टोपी आली की त्याचे अनेक कनोटेशन जातात. आता त्याच कलेच्या संदर्भात ऋषिकेशजी मी आशुतोष आपटेंना विचारतोय कारण आशुतोष हे स्वतः उत्तम चित्रकार आहेत आणि त्यांचा एकूण कलेच्या संदर्भातला जो आहे ते राम सुतारांच्या संदर्भात ते बोलतायत की राम सुतारांनी 40 देशांमध्ये गांधीजी कशा पद्धतीने नेले. आशुतोष तुम्ही सांगू शकता त्याबद्दल. राम सुतार आपल्या देशाचे त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचं शिल्प केलं आत्ताच. प्रसिद्ध शिल्पकार आणि शिल्पकार आता 90च्या जिवंत दंतकथा आपण म्हणू शकतो त्यांना. तर त्यांच्याकडे भेटलं मोठेच्या मोठे गांधींचे पुतळे केलेत आणि जवळपास 40 देशांमध्ये त्यांचे पुतळे केले. गांधीने त्यांचे ते बनवले ते. आणि म्हणजे जसं मी म्हणालो की बर्व्यांकडून मला आंतरिक गांधी कळला तसा वरचा जो गांधी आहे ना म्हणजे कसा दिसतो गांधी बाह्य आणि तो बाह्य आणि त्याचं जे रूप आहे आणि त्याच्यातून पण सुतारांना मला आठवतं की त्यांना ते वर पुतळ्यावरती चढून काम करायला लागत म्हणजे पायाने पण काम करत होते. कारण माती असं मोठ्याच्या मोठा आर्मीच्या ना छोटा पुतळा नाही ना 40 फुटाचा 50 फुटाचा पुतळा असेल तर ते काय करणार. त्या वयात त्यांनी जे केले आता ते 90च्या पार गेलेत. त्यांचे सगळ्यांनी त्यांचे दिल्लीला जर जाऊन बघितले सगळ्या देशामध्ये ते पुतळे आहेत. मला एक ते हे जरा वाचू का मी. वाचा ना. माझ्या आपट्याची पानं ज्या पुसरलंच आहे गांधींवरचं की त्या आचरणाचे मी सांगू त्याचं. गांधी खिशात किती छान वाटतात. चौकात तर काय गांधी असतातच असतात. टोपीही गांधींची घालतात. गांधी रस्त्यात थांबले तरी राजकारणात गांधीच चालतात. नगर गाव वस्त्या गल्ल्याही गांधींच्या असतात. गल्लीच्या कोपऱ्यावरल्या हॉटेलच्या गल्ल्यातही गांधीच खुळखुळतात. टार्गट पोरांची शाळाही गांधी हायस्कूल असते. तंटामुक्ती समिती गांधींचीच असते. सूत कटाईतले गांधी खादीत सवलतीत असतात. उन्हा पावसात पुतळा होऊन गांधी कावळा कबुतरांनाही आश्रय देतात. कोर्टात कचेरीत शाळा शासकीय कार्यालयात गांधीच गांधी असतात. अगदी नाटक सिनेमा गोष्टीत गांधी असतात. जोक असो की गंभीर भाषण सगळीकडे गांधीच गांधी असतात. नसतात गांधी फक्त मनात आणि आचरणात. कारण बाहेर अहिंसक असणारे गांधी मनात आले की चुकांवर पहिले आपल्यालाच कान फडवतात. आणि आचरणात आणलेच गांधी तर काय बाप रे असे वागतो आपण की आपल्यात आलेच गांधी तर आपल्याला चले जाव करतात. पुन्हा गडबड अशी की नोटेत असो की मनात गांधी थोडे चालत नाहीत पूर्णच लागतात. हे राम. आपण सगळेजण जाणतो की गांधीजींचे हे सर्वकालिक आणि सर्वव्यापी अस्तित्व तुमच्या आमच्या जगण्याला व्यापून उरलेलं आहे. त्या संदर्भात
किती बोलावं तेवढं कमी आहे. आज गांधी काल आज आणि उद्या या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर जे सहभागी झाले यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.